तिथे प्रहार संघटनेचे दिनेश बुब हे आघाडीवर आहेत। आमदार बच्चू कडू यांच्या जी प्रहार संघटना आहे त्याचे उमेदवार बुब हे अमरावतीमधून आघाडीवर आहेत। मात्र नवनीत राणा ज्या आमदार रवी राणाच्या पत्नी आहेत, भाजपच्या उमेदवार आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्या मात्र पिछाडीवर आहेत। खरं तर एक्झिट पोलमध्ये नवनीत राणा आघाडीवर असतील असा अंदाज होता। आपण बघतो क्षणाक्षणाला ताकडे बदलत चाललेत। मराठवाड्याकडे आपण जवळ आलो तर पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार पिछाडीवर, तिथं बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी आघाडी घेतलेली आहे। मराठवाड्यात एकूण 8 जागा आहेत, त्यामध्ये भाजप एका जागावर तर काँग्रेस 7 जागांवर पुढे। धाराशिव मतदारसंघ ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर जे विद्यमान खासदार देखील आहेत, त्यांनी आघाडी घेतलेली आहे। यांच्या विरोधात अर्चना पाटील आहेत, अजित पवार गटाचे उमेदवार। बघा बीडमध्ये मवियाच्या बजरंग सोनवणेंना आघाडी आहे। पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्या पिछाडीवर आहेत। माड्यामधून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर, ज्यांनी अगदी शेवटच्या क्षणाला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती, भाजपमध्ये बंड केलं होतं, ते देखील आघाडीवर आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत। मतदारसंघातल्या मायबाप मतदार